बॉलर कोण? विपी पररा संघाकडनं गोलंदाजीची सुरुवात करते आर्या. दुसऱ्या बाजूने स्ट्राईक वरती शिवाजी स्पोर्ट्स अँड कल्चर क्लब संघाच्या वतीनं सलामीची जोडी. बॅट्समन कोमल आणि वैशाली. कोमल आणि वैशाली सलामीची वीरांची जोडी. इथून जर सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर शिवाजी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब ला विजय मिळवावाच लागेल. त्यांचा दुसरा सामना पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करला. दुसऱ्या बाजूने व्हीपी पररा हा संघ आपला पहिला सामना खेळतोय. फुलटॉस पद्धतीचा पहिला चेंडू हलकासा स्टिअर केला जातोय. वाईड लॉंग मधला चेंडू वळतोय चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा निघतायत. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फाईन लेगला चुरस ते चेंडू सीमारेषेवरती अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. एकच मॅच आहे. सिफळा उडवला जातोय आणि विकेट्स प्राप्त होते व्हीपी पररा संघाच्या गोलंदाजाला आर्याला. पहिला गडी बाद 6 धावावरती. आउट कोण कोमल झाली ना. पहिली विकेट कोमलच्या रूपात. नवीन फलंदाज बॅट्समन या नात्याने रसिका मैदानावरती. पुन्हा एकदा योग्य असा टप्पा राखून गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर चौकार जरी निघाला तरी त्यानंतर विकेट प्राप्त केली. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकासा स्वीप केला जातोय. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पार करतोय. चौकाराची नोंद धावफलकावरती. पुन्हा एकदा 4 धावा.
या षटकामध्ये भले विकेट मिळाली तरी देखील एक 2 चौकार मात्र खर्च केले जात आहेत आणि त्यामुळे एका महागड्या षटकात रूपांतर घडतंय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना धाव संख्या आतापर्यंत 11 वरती. दरम्यान पहिलं षटक संपतं. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 ओव्हर स्कोर इज 11. दुसरे षटक घेऊन व्हीपी पर्रा संघाच्या वतीनं कृतिका गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी घडतोय. एक डॉट चेंडू. यामुळे बघावं लागेल किती धावा उभारल्या जातील. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात टायटन्स बेळगाव संघाने तब्बल 79 धावा उभारल्या. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी धावसंख्या, ज्यामध्ये रैना नामक फलंदाजाकडनं 50 धावांची नाबाद खेळी आपण बघितले. त्याच प्रकारची फलंदाजी इतर कुठल्या फलंदाजाकडनं आपल्याला बघायला, बॅटरकडनं बघायला मिळेल का? पंचांचा इशारा वाईटचा एक अभांतरच्या स्वरूपात वाईट चेंडू नोंदवला जातोय. पुन्हा एकदा कदाचित पंच इशारा करतात. बरोबर इशारा येतोय वाईटचा. वाईटच्या स्वरूपात एक अभांतर धाव संख्या आहे 13 वरती. 13 धावा. दुसरा षटक प्रगती पथावर असताना आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईटचा. सलग 3 चेंडू आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितले मंकडींच्या रूपात एक विकेट गमावली गेले होते. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न झाला होता. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार. मिड विकेटला गॅप मधनं चेंडू सीमारेषा पार करतोय चौकारासाठी. 4 धावा आणि धाव संख्येत बदल. धाव संख्या येऊन पोहोचते 18 वरती. एक मागणं षटक, त्याचबरोबर 3 अतिरिक्त धावा. आणखीन एका फटका. पुन्हा एकदा ऑन साइडला एक धावेसाठी सिंगलमुळे धावसंख्या पुन्हा एकदा 19 वरती येऊन पोहोचते. 19 धावसंख्या, 19 ऑन द स्कोर कार्ड. ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी बघायला मिळते, निश्चित 50 चा आकडा गाठावा लागेल. पुन्हा एकदा दिशाहीन मारा केला का? बरोबर पंच दोन्ही हात समांतर कोण इशारा करतात वाईटचा. या षटकामध्ये तब्बल एकूण 4 वाईट टाकले जातात आतापर्यंत. हे षटक एकूण फार लांबतंय. थोडीशी दिशाहीन गेंद गोलंदाजी. पुन्हा एकदा एक धाव, दुहेरी धावेचा विचार केला जाईल का? लेग बायच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतो एका धावेसाठी. एक धाव पूर्ण करत असताना धावसंख्या 21 चा आकडा गाठते. षटक एकूण फार लांबलेलं षटक, ज्यामध्ये तब्बल 4 एक्स्ट्रा चेंडू हाताळले गेले, 4 वाईट चेंडू. त्यामुळे अजूनही या षटकासाठी मी म्हणेन गोलंदाजी करावी लागते गोलंदाजाला. पुढचा फटका. पुन्हा एकदा ऑन साइडला डीपला क्षेत्ररक्षक तैनात. परतीची पेग येते तोपर्यंत
एक धाव पूर्ण केली जाते. सरासरी संघाचा विचार जर केला तर आतापर्यंत या सत्रामध्ये 2 सामने जिंकतोय ड्रॅगन रेंजर्स कुर्चोडीम संघ आणि जवळजवळ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करण्याच्या दिशेने. आणखीन एक निर्धाव चेंडू निश्चित धाव संख्या मात्र स्थिरावतीये. निर्धाव चेंडू नंतर एका लांबलेल्या षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटक संपल्यानंतर धाव संख्या स्थिरावतीये. 11च्या सरासरीनं 22 वरती. उर्वरित 12 चेंडू मध्ये काय होईल, उर्वरित 2 षटकामध्ये काय होईल हे मात्र बघावं लागेल. थोडस या ठिकाणी आपण वेळेकडे देखील बांधल्या. कृपया टीम मीटिंग्स मध्ये उशीर करू नका. अजूनही कित्येक सामने यायचे बाकी. गोलंदाजी या नात्यानं मीनाक्षी पहिला चेंडू नो बॉलच्या स्वरूपात हाताळला जातोय. नो बॉल असेल. त्याचबरोबर फील्डची संधी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला एक फटका. चेंडू चौकारासाठी 4 धावा आणि 4 धावांचे धावसंख्या आहे पुढे सरकते 27 वरती. 27 ऑन द स्कोर कार्ड. 27 धावा या धावफलकावरती. टप्प्याचा बाउन्सर. त्याचबरोबर एक डॉट चेंडू निशी धावसंख्या स्थिरावते 27 वरती. पण त्यांचा इशारा व्हाईट बॉलचा. व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव. या धावामध्ये आपण कित्येक अतिरिक्त धावा खर्च केलेल्या बघतोय गोलंदाजांकडनं. त्याच्यामध्ये सुधार करावा लागेल. पुन्हा एकदा पुढचा फटका. यावेळी ऑन साइडला स्क्वेअर लेगला चेंडू बघतोय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आणि परतीचे फेक येईपर्यंत ते 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव पूर्ण करत असताना आतापर्यंत धाव संख्या जर बघितली तर धाव संख्या ही आतापर्यंत 30 वरती. 30 ऑन द स्कोर कार्ड. सर्वात निचांकी धावसंख्या जर बघायची झाली, सर्वात कमी धावसंख्या तर 21 ही धावसंख्या या मैदानावरती. दुसऱ्या बाजूने सर्वाधिक मोठी धावसंख्या ती 79. म्हणजे 80 धावापर्यंत देखील लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलं प्रतिस्पर्धी संघासमोर. पुन्हा एकदा एकेरी धाव सिंगल्स वर भर. एकेरी धावेनंतर धावसंख्या हे 30 वरती. 31 माफ करा 31 वरती. 31 ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने प्रहार बघायला मिळतोय. 1 धाव ही पूर्ण केली जाते. एकूण धाव संख्या ही 32 वरती. 32 ऑन द स्कोर कार्ड. 32 धाव संख्या धाव फलकावरती असताना 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटक संपल्यानंतर धाव संख्या 32. अखेरचं षटक यायचं बाकी.
बघावं लागेल या अखेरच्या षटकामध्ये किती धावा या धावफलकावरती लगावल्या जातील, किती धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल. संपूर्ण दिवसामधला जर आजच्या दिवसाचा इतिहास बघितला तर एक मेडन ओव्हर आपण बघितली, एक अर्धशतक बघितलं, एक उच्चांकी धावसंख्येची नोंद देखील बघितली, तर दुसऱ्या बाजूने एका कमी धावसंख्येची म्हणजे 21 धावांचं देखील लक्ष आपण बघितलं. प्रत्येक सामन्यामध्ये काही वेगवेगळ्या घटना घडतात, प्रत्येक सामना हा वेगळा असतो, त्यामुळे येणारा प्रत्येक सामना हा नवीन असेल. अप्रतिम चेंडू, एक चुकीचा फटका, मात्र नो बॉल. जसा मी उल्लेख केला प्रत्येक सामन्यामध्ये वेगळ्या घटना घडतात आणि नेमका त्याचाच प्रत्यय या ठिकाणी घडतोय. सेलिब्रेशन करण्याचा इरादा होता, मात्र त्याच्यावरती पाणी फिरवलं गेलं त्या नो बॉलमुळे. विकेटचा आनंद साजरा करण्याची संधी देखील मिळू शकत नाही, कारण ती चूक घडते गोलंदाजाकडनं. दुसऱ्या बाजूने बघावं लागेल मिळालेल्या जीवदानाचा वापर किती केला जाईल बॅटरकडनं. यावेळी चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतोय, मात्र अफ्रेड असल्या कारणाने पुन्हा एकदा नो बॉलचा वडीमार. अवांतर धावा जर आपण बघितल्या तर या सामन्यामध्ये कित्येक अवांतर धावा, अवांतर म्हणजे नो बॉल म्हणा वाईड बॉल, भरपूर अतिरिक्त धावा या खर्च केल्या जात आहेत. कुठेतरी बचाव करावा लागेल गोलंदाजांना यापासून. दरम्यान एक सिंगल निघतोय, सिंगल नंतर धावसंख्या जर बघितली तर 35 वरती पहिला वेळेला अधिकृत चेंडू या षटकामधला. स्क्वेअर लेगला चेंडू त्या ठिकाणी चौकारासाठी 4 धावा या धावफलकावरती लगावल्या जातात आणि या 4 धावांची धावसंख्या हे 39 वरती 39 ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा पंचांची कोड, वाईटची एक अवांतर धाव, आणखीन एक अतिरिक्त धावा जर बघितल्या तर मला वाटतं 8 किंवा 10 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपात निघाल्या असते. पुन्हा एका फटका बघावा लागेल, यावेळी वन बाउन्स चेंडू से मारेशे पार चौकार, आणखीन एक चौकार आणि या चौकाराने धावसंख्या टोटल आता मात्र पुढे सरकते 44 वरती. 44 धावा या धावफलकावरती गोलंदाजाच्या माध्यमातून कित्येक अतिरिक्त धावा ज्या खर्च केल्या, त्यामुळे मी म्हणा आणखी कुठेतरी धावा या वाढल्या फलंदाजांच्या. कदाचित नियंत्रित मारा जर केला असता तर आणखीन कमी धावसंख्या बघायला मिळाली असते.
लोफुल टॉस पद्धतीचा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू वळतो. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चूक, त्याचा परिणाम म्हणजेच ज्या ठिकाणी एक धाव देखील मुश्किल होते त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण करत असताना एकूण टोटल मात्र पुढे वळतीये 46 वरती. 46 धावा या आतापर्यंत धावफलकावरती. आखूड पद्धतीचा चेंडू शॉर्ट ऑन पोल, चेंडू बळतो, 1 बाउन्स. पुन्हा एकदा सीमा रेषेपार चौकार. लगोपाठ आणखीन एक चौकार, माफ करा, चौकार निघाल्यानंतर दुहेरी धावा, त्यानंतर आणखीन एक चौकार. एकूण 4 धावा. धाव संख्या अर्धशतक गाठतोय 50 वरती. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 50 धावा उभारल्या जात आहेत शिवाजी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब साळ संघाकडनं, आणि 51 धावांचं लक्ष व्हीपी पर्रा संघासमोर जिंकण्यासाठी. चला उशीर करू नका, सामन्यामध्ये आपल्याला फार वेळेकडे देखील ध्यान द्यावं लागेल. त्याचबरोबर नागेशी युथ आणि बिचोली ग्रेस युवा शक्ती जागोदी सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागोदी. ट्रॉफी चल पुढे दीपक भाऊ, चल पुढे आमचा एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर काढ. चल या पुढे. ट्रॉफी आमचा दीपक, ट्रॉफी आमचा दीपक. कितलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ एक चारान तोडदी. युवा शक्ती ही आमची फटी कशी नासारखी. चलिया पुढे चांगला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालुदी. हारायला ते करुदी, युवा शक्ती जागोदी सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागोदी. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर काढ. चल या पुढे. ट्रॉफी आमचा दीपक, ट्रॉफी आमचा दीपक. कितलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ एक चारान तोडदी. युवा शक्ती ही आमची फटी कशी नासारखी. चलिया पुढे चांगला वाटार घातुदी. नागेशी युथ कॅप्टन रिक्वेस्ट असा टॉस घ्यायचे.
एका ओव्हर ब्रेका करू हय कर लास्ट मॅच अरे काय ना हाईट कुठला रस्को हाईट काढलो ना आपण लक्ष नव्हतं आतापर्यंत एक धाव व्हाईटच्या स्वरूपात विजयासाठी 51 धावांची गरज. पुढचा एक फटका हलकासा बाउंड्री लाईनला स्पर्श करतोय, चेंडू वळतोय चौकारासाठी 4 धावा चौकार 4 धावा निघतायत. 4 धावांचे धावा संख्येत बदल एकूण 5 धावा आतापर्यंत धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. माफ करा 6 धावा. फळा उडवला जातोय आणि पहिल्या विकेटची नोंद हे धाव फलकावरती. पहिल्या षटकादरम्यान पहिली विकेट आणि धावसंख्या 6 वरती पहिल्या गडी गारद होतोय. पहिला धक्का हा व्हीपी पर्रा संघाला. यानंतरचा सामना असेल नागेशी युथ नागेशी विरुद्ध बिचोलिन ग्रेस आयकॉन्स या दोन संघामध्ये. चला फलंदाज आपण लवकर मैदानाकडे जायचंय. आता आपल्यापाशी टीम मिटिंग्स ना प्रत्येक संघाने येणाऱ्या प्रत्येक संघाने वेळेचा जरा भान ठेवा. त्याचबरोबर या ठिकाणी स्पोर्ट्स सोसायटी ऑफ गोवाच्या वतीनं एक स्पर्धा येते बॅटिंग मॅस्ट्रो 2021 हेवी बॉल बॅटिंग टुर्नामेंट. ही थोडीशी वेगळी संकल्पना असलेली स्पर्धा असेल जी पुरुष आणि महिला मेन आणि वुमन या दोन्ही गटांसाठी खुली असेल. पहिलं पारितोषिक असेल रोख रुपये 10,000 विविध चषक. त्याचबरोबर दुसरं पारितोषिक असेल 7,000 आणि चषक. त्याचबरोबर महिलांसाठी पहिलं पारितोषिक 7,000 रुपये चषक आणि दुसरं पारितोषिक 5,000 रुपये चषक जे आयोजित केले जाईल DSY ग्राउंड नावेली साखळी नावेलीच्या ग्राउंड वरती 11, 12, 18 आणि 19 डिसेंबर या तारखेवरती ही स्पर्धा आयोजित केली जाईल. अपेक्षा आहे तमाम क्रिकेट रसिकाकडनं या स्पर्धेला एक मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभण्याचे. फुटटॉस पद्धतीचा चेंडू एका पारंपरिक फटका कसा कव्हर्सला चेंडू टोलवला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात क्षेत्ररक्षक येते चेंडू अडवते तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना सांघिक धाव संख्या ही आतापर्यंत 5 इशारा तो वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव फलकावरती. आणखी एक विकेटचे 2 आणि 5 इशारा करतायत त्यावरती शिक्कामोर्तब केला जात आहे. 9 धावावरती दुसरा गडी गमावला जातोय. दुसरा 51 धावांचा पाठलाग करत असताना काही अशी सुरुवातीची फळी त्या ठिकाणी कोसळते. 2 गडी आतापर्यंत पवेलियन मध्ये परतत असताना एक नवीन फलंदाज आर्या मैदानावरती येते. बघा आर्या बाद होते तिच्या जागा घेण्यासाठी रेखा मैदानावरती. पुन्हा एकदा 5 इशारा येतो. व्हाईटचा आणखी एक अवांतर धाव. या एकूण संपूर्ण सामन्यामध्ये कित्येक अवांतराचे रूपाचे चेंडू आपण बघितले.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा असफल ठरतो. एका निर्धाव चेंडू डॉट चेंडूचे नोंद धाव फलकावरती घडत असताना फुटस पद्धतीचा चेंडू परिणामी त्या ठिकाणी एक धाव हे पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा तो नो बॉलचा इशारा आणि एक धाव एकूण 2 धावा या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्येत बदल धावसंख्या 12 वरती. आणखीन एका निर्धाव चेंडू डॉट चेंडू दिशे या ठिकाणी पुनरागमन केलं जात आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार मिडवी घेतला. क्षेत्ररक्षक तैनात जरी असला तरी देखील कलेक्शन करण्यात अपयशी ठरतो. एक धाव हे पूर्ण केले जाते. दरम्यान एका धावे दिशे पुन्हा एकदा धाव फलका हा हळूहळू का होईना मात्र कुठेतरी वेग गाठण्याचा प्रयत्न करत असताना फटका चुकतोय. दरम्यान झेलसाठी संधी आणि स्वतः गोलंदाज झेल पर्यंत पोहोचतोय आणि ज्याचं रूपांतर झेलामध्ये घडवतीये. धाव संख्या हे आतापर्यंत 14 वरती असताना 3 विकेट्स गमावल्या जात आहेत व्हीपी पर्रा संघाकडनं. यानंतरचा सामना असेल नागेशी विरुद्ध बिचोलिम ग्रेस आयकॉन्स या 2 संघामध्ये. टॉस जिंकतोय नागेशी आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. नवीन फलंदाज या नात्याने प्रणिता मैदानावरती. तिसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू हा निर्धावाच्या स्वरूपात घडवला जातोय. आडव्या बॅटने प्रहार हलकासा धावबाद करण्याची संधी. धावबाद मात्र काय होऊ शकत नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच जोरावरती एक धाव हे पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना सांघिक धावसंख्या किती रे 15 वरती. पुन्हा एकदा कव्हर्सला एका फटका आणि 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या एकूण 21 वरती. आणखीन एका डॉट चेंडू तीन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आतापर्यंत 21 वरती. उर्वरित एका षटकामध्ये विजयासाठी 30 धावांची गरज व्हीपी पर्रा संघाला. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अवांतर धावे धावफलकावरती जोडली जाते.
फटका खेचण्याचा इरादा, परिणामी त्या ठिकाणी डेबला क्षेत्ररक्षक येथे चेंडू अडवते. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. आणखी एका निर्धाव चेंडू, जवळजवळ सामना कुठेतरी पूर्णपणे हा प्रतिस्पर्धी संघाच्या खिशामध्ये असताना ऑफस्टंपच्या बाहेर मात्र पंचांचा इशारा येतो. नो बॉलचा. एक अवांतर धाव आणखीन एक धाव फलकामध्ये. पुन्हा एका मोठा फटका, यावेळी मात्र अप्रतिम असा झेल टप्पल असताना आणखी एका विकेटची नोंद. ही स्वतः गोलंदाज आणि एकूण सांघिक खात्यामध्ये 24 धावावरती चौथी विकेट गमावली जाते. पूर्णतः माफ करा, फिट असल्या कारणाने या ठिकाणी जीवदान मिळते. पंचांचा शरत व्हाईटच्या स्वरूपात आणखीन एक अवांतर धाव. पुन्हा एकदा हलकासा पोलचा फटका, स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावांशी धावसंख्या ही पुढे सरकेल. धावसंख्या 30 वरती. तरी देखील विजयापासून कित्येक दूर व्हीपी पर्रा संघ. यानंतर सामना होईल नागेशी विरुद्ध बिचोलिम ग्रेस लायन्स. दोन्ही संघ आपण तयार राहायचं. आणखीन एक डॉट चेंडू झाला का बघावं लागेल. बरोबर एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय. सुरुवातीपासून मोठे फटके खेळण्याची गरज होते, मात्र ते मोठे फटके पाहिजे त्या आवश्यकतेप्रमाणे निघाले नाहीत. परिणामी एक लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा अपयशी ठरतोय. व्हीपी पर्रा दरम्यान आणखीन एक चौकार मिळेल का? सीमारेषेवरती जाईपर्यंत चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय शिवाजी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब साळ, जो आपला पहिला विजय नोंदवतोय. यानंतरचा सामना